प्रेज द लॉर्ड. मी इव्हँजलिस्ट अभिषेक रॉजर्स. आपल्यासाठी मी एक चांगली बातमी घेऊन येत आहे. म्हणजेच काय, 28 आणि 29 ऑक्टोबरला अहमदनगर या शहरामध्ये मी येत आहे. उद्देश जो पवित्र आत्म्याने जे देवाने मला सांगितलंय की माझी सुवार्ता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचव, कारण माझं अजून कार्य पूर्ण झालेलंच नाहीये. म्हणूनच ते उद्देश घेऊनच मी अहमदनगरला येणार आहे 28 आणि 29 ऑक्टोबरला. जे तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, आजारांमध्ये आहात, बंधनांमध्ये आहात, अशा सर्व जणांना मी आमंत्रित करत आहे. या आणि देवाचा अनुभव घेऊन पहा. म्हणून जादा समय पण मी हेच सांगत, 28 आणि 29 ऑक्टोबर 2023 प्रार्थना उत्सव हे होणार आहे. म्हणून आपण जरूर या आणि देवाचा अनुभव घेऊन पहा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आजचा हा फार महत्त्वाचा भाग असणार आहे आणि आजचं फार महत्त्वाचं एक वचन आपण शिकणार आहोत. आणि तो भाग, ते वचन हे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. आपण जसं मागच्याच विश्वासासंबंधी पाहिलं तसं आज आपण एका गोष्टी बाबतीत पाहणार आहोत. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे की जसं देवाचं वचन हे महत्त्वाचं असतं, तसं ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही ख्रिस्ती आहात. इतर लोकांना कसं कळतं की तुम्ही ख्रिस्ती आहात? इतर लोकांना कसं कळतं की हे चर्च आहे? इतर लोकांना कसं कळतं की हो, हे लोक देवाचे आहेत? एक चिन्ह आहे आपल्याकडं. कसलं चिन्ह आहे? कसलं चिन्ह आहे? क्रॉस, वधस्तंभ. पण जेव्हा मी आपल्या माहिती आपला या ठिकाणी आपलं क्रॉस आहे, ठीक आहे, हा क्रॉस आहे आपल्याकडं. ज्या दिवशी मी ह्या क्रॉसला बघतो त्या दिवशी मला कळतं की ज्या दिवशी हा आपल्या आसपास ठिकाणी हॉलच्या बाहेर कुठं लावला, चर्चच्या बाहेर कुठं लावला, तर कळतं की हे चर्च आहे. जेव्हा आपला हा क्रॉस जेव्हा बघतो, किंवा हे क्रॉस जर आपण कुठं आपल्या गाडीत लावला किंवा आपल्या बायबलमध्ये असला, तर कळतं की हा व्यक्ती ख्रिश्चन आहे, ख्रिस्ती आहे, ख्रिस्ताला मानणारा आहे. पण हा क्रॉस फक्त देवाचे लेकरं इतपुरतं मर्यादित आहे का? हे चिन्ह आपल्या संबंधी माहिती द्यावं इतपुरतं मर्यादित आहे का? वधस्तंभाचा एक वेगळा अर्थ आहे प्रियांनो. फक्त तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून तो क्रॉस तुमच्या डोक्यावरती ठेवला तर तुम्ही ख्रिस्ती दिसतात असं नाहीये. पण त्या वधस्तंभाचं, त्या क्रॉसचं एक वेगळा अर्थ आहे. जसं विश्वास महत्वाचा आपण बघितलं, विश्वासाने जायचं कुठं? कुठं जायचं विश्वासाने? कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा? अशी कोणची जागा आहे ज्या ठिकाणी मी जाऊन मला शांती भेटल, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटल, समाधान भेटल? तर ते म्हणजे प्रियांनो वधस्तंभ. ज्या दिवशी तुम्ही वधस्तंभाला आठवाल,
ज्या दिवशी तुम्ही ते वधस्तंभ बघाल त्या दिवशी तुम्हाला एक गोष्टीची आठवण आली पाहिजे की हो, माझ्यासाठी माझ्या येशू ख्रिस्तानी या वधस्तंभी आपला जीव दिला. पण मी त्या गोष्टीसाठी रडलं नाही पाहिजे की माझ्यासाठी देवाने जीव दिला, ह्याच्यासाठी पाहिजे की माझ्या पापासाठी येशू ख्रिस्ताने जीव दिला. मी या गोष्टीसाठी रडलं नाही पाहिजे की येशू ख्रिस्ताने प्राण दिलेला आहे. मी या गोष्टीसाठी रडलं पाहिजे की माझ्यासाठी, माझ्या पापांसाठी, माझे पाप त्यांनी आपल्या डोक्यावरती घेतलेले आहेत. मला चांगलं जीवन भेटावं, मला आशीर्वाद भेटावे, माझा नाश होऊ नये म्हणून त्यांनी वधस्तंभावरती आपला जीव दिला, प्राण गमावला, हे माझ्यासाठी. म्हणून हे क्रॉस, हे वधस्तंभ हे महत्वाचं आहे. फक्त आपण ख्रिस्ती आहोत म्हणून क्रॉसचा उपयोग नाहीये, तर हा वधस्तंभ माझ्यासाठी येशू ख्रिस्ताने वाहिला, माझ्या पापासाठी, हे वधस्तंभाचा अर्थ आहे. ज्या दिवशी तुम्ही त्या वधस्तंभाला गांभीर्याने घ्याल, ज्या दिवशी तुम्ही त्या वधस्तंभाला सिरियसली घ्याल, त्या दिवशी तुम्ही पापापासून लांब राहाल. आपल्याला वधस्तंभ कधी आठवतो, आपल्याला क्रॉस कधी आठवतो? ज्यावेळेस ईस्टर असतं, गुड फ्रायडे असतं. आपण गुड फ्रायडेच्या दिवशी आपल्या चर्चला जातो, आपण दुःख करतो. केलं पाहिजे, दुःख करण्यामध्ये वाद नाही, पण दुःख ह्यासाठी करू नका की देवाने, येशू ख्रिस्तानी मार खाल्ला, माझ्यासाठी छळ त्याचा करण्यात आला, पण माझ्या पापांसाठी त्याचा छळ करण्यात आला, माझ्यासाठी त्याचं सर्व काही त्यांनी भोगलं. ह्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व पाहिजे, या गोष्टीची सिरियसनेस आपल्या लाईफमध्ये पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल आपण फक्त गुड फ्रायडे, ईस्टर या ठिकाणी, या वेळेस चर्चमध्ये जाऊन आपण ह्या गोष्टी आठवतो, स्मरतो, आणि त्या दिवशी आपण दुःख, आपण उपास प्रार्थना करतो. गुड फ्रायडेच्या दिवशी का? आपण गुड फ्रायडे पुरता आपला वधस्तंभ आपण का आठवावा? रोज तुम्ही वधस्तंभ आठवा, रोज त्या वधस्तंभाची आठवण ठेवा की माझ्यासाठी येशू ख्रिस्ताने आपला वधस्तंभ वाहिलेला आहे, माझ्यासाठी. आपल्या सर्वांवरती देवाने एकुलत्या एक पुत्राचं रक्त शिंपडलेलं आहे, आपल्या सर्वांसाठी. ह्या त्या वधस्तंभाचा अर्थ आहे, ह्या त्या वधस्तंभाचं महत्व आहे. ज्या दिवशी तुम्हाला ते दिसल त्या दिवशी तुम्हाला आठवलं पाहिजे. दिसण्यापेक्षा रोज तुमच्या अंतःकरणामधून ते आलं पाहिजे की हो, मी ह्या गोष्टीपासून, ह्या पापापासून, जे देवाला आवडत नाही, जे देवाच्या वचनामध्ये बसत नाही, त्या गोष्टींपासून मी लांब राहणार आहे. कारण का? मला आशीर्वाद पाहिजे, मला यशप्राप्ती पाहिजे. अनेकशा गोष्टी माझ्यासाठी थांबलेल्या आहेत. देवाची योजना, संकल्पना माझ्यासाठी चांगली आहे. त्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये बदल घडवायचा ना, आणि बदल घडवायला तुम्ही आज सर्व इतर ठिकाणी आलात, बरोबर? समाधानी नाही होत आपण, आपल्याला देवाचे आशीर्वाद पाहिजे, देवाची साक्ष आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, बरोबर आहे? आणि म्हणून वधस्तंभ हा महत्वाचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्तांनी मार खाल्ला, छळ केला म्हणून रडू नका. त्या ठिकाणी देखील जेव्हा येशू ख्रिस्ताला नेण्यात येत होतं, अनेकशे लोक त्याला बघून रडत होते. येशू ख्रिस्त म्हणला, माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी रडू नका, कारण हे कार्य मला माझ्या पित्याने दिलेलं आहे, ते कार्य मी करणार आहे, कारण मी पित्याच्या आज्ञामध्ये राहतो आणि हे मी कार्य करणार आहे. पण माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी रडा, कारण हे सर्व काही मी तुमच्यासाठी करतोय. हे जाणीव त्या ठिकाणी देवाने, येशू ख्रिस्तांनी त्या लोकांना दिली की तुमच्यासाठी मी हे करतो, यासाठी रडा. आपण एक बायबलचं एक वचन ऐकणार आहोत. कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय 20 वचन फार महत्वाचं आहे, आणि त्यानंतर आपण थोडं खोलात जाणार आहोत. कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 20 वचन आपण पाहूया. हे पित्याला बरे वाटेल. समेट करण्यासाठी हा वधस्तंभ वाहिला आहे. समेट करण्यासाठी येशू ख्रिस्तांनी आपलं रक्त शिंपडलेलं आहे. समेट करण्यासाठी येशू ख्रिस्तांनी छळ सोसला आहे. समेट करण्यासाठी असं काय गोष्टी अडखळल्या देवाला की माझ्यासाठी त्याला समेट करावा लागला? असे काय गोष्टी झाल्या की जेणेकरून त्याला त्याचा जीव गमवावा लागला?
अशी कोणची गोष्ट आहे ज्याने माझ्यासाठी येशू ख्रिस्ताने एवढा मोठा पाऊल उचलला माझ्यासाठी? असं कोणचं त्याला समेट करत होतं की त्या समेटेसाठी येशू ख्रिस्ताला आपला जीव द्यावा लागला? हे देखील वचन पाहणार आहोत. 1 पेत्राचा 2 अध्याय 24 आणि 25 वचन आपण लिहून घेणार आहोत. ही गोष्ट 1 पेत्रा ह्याचा 2 अध्याय 24 आणि 25. 1 पेत्र याचा 2 अध्याय 24 आणि 25 वचन. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन नीतिमत्वासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. आमेन. आपल्या पापांसाठी त्यांनी समेट करावं. आपल्याला सर्वांना माहिती आहे पापाची आडभिंत. ह्या गोष्टीवरती देखील आपण पुढच्या काही भागामध्ये येणार आहोत, पुढच्या काही मंगळवारमध्ये येणार आहोत की पापाची आडभिंत म्हणजे काय. पण आपल्या पापांमुळं जी आडभिंत निर्माण झालेली आहे देवामध्ये आणि आपल्यामध्ये, ती आडभिंत काढण्यासाठी, ती आडभिंत निघाल्यावरती जे समेट होणार होतं आपलं आणि देवाचं, ते समेट करण्यासाठी येशू ख्रिस्ताला आपलं बलिदान द्यावं लागलं, आपले प्राण द्यावे लागले. ते समेट करण्यासाठी येशू ख्रिस्ताला करावं लागलं. आपल्या पापांमुळे जी आडभिंत, जे आपण देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो, त्याच्यामुळं काय होतं, विट रचत जाती. जसं आपण बघतो एखादी भिंत आपण बांधतो, ती विटावर वीट रचून एक भिंत तयार होते. तसंच आपण पापावर पाप करून आपल्यामध्ये आणि देवामध्ये काय होतं, भिंत निर्माण होते. आणि देवामध्ये आणि आपल्यामध्ये जेव्हा भिंत तयार होती, त्यामुळं आपल्या त्याच्यामध्ये काय होतो, दुरावा निर्माण होतो. दुरावा निर्माण झाल्या कारणाने काय होतं, सैतान आपल्यावरती प्रभुत्व करतो. कारण का, आपल्या आणि त्याच्यामध्ये आता दुरावा निर्माण झालेला आहे. मी असं म्हणत नाही आपण सर्व पापी आहोत, आपण फार मोठं पाप केलेलं आहे, आपल्याकडून फार मोठं असं पाप झालेलं आहे, असं नाही हो. पण बायबल हे सांगतं की चुकत नाही असं कोणी मनुष्य नाही. रोज तुमच्याकडून कळत न कळत देवाच्या इच्छेविरुद्ध आपण काही ना काही बोलतो, काही ना काही आपल्याकडून होतं. राग येतो, अनेकशा गोष्टी. राग देखील एक पाप आहे. हे छोट्या गोष्टी देखील देवाला वीट आणण्यासारख्या आहेत. हे तुम्हाला कधी कळेल, हे सर्व काही गोष्टी तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वचन वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. कारण आपल्याला देखील माहित आहे की छोट्या गोष्टींनी पाप होतं, पण आपल्याला देखील ते कळत नाही, आपल्या बुद्धीला कळत नाही. पण नंतर आपल्याला आठवतं तेव्हा आपल्याला वाईट वाटतं की अरे ह्या गोष्टी माझ्याकडून चुकीच्या झालेल्या आहेत, हे देवाला आवडत नाही. आणि ह्या कारणाने आपल्या आणि देवामध्ये ही वीट रचलेल्या कारणाने आपल्यामध्ये आणि देवामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. आणि हा दुरावा निर्माण झालेला आहे. देवापासून देवाच्या लेकरं विभक्त झालेले आहेत, देवापासून देवाच्या लेकरं लांब गेलेले आहेत. म्हणून काय केले, त्या दुष्ट शैतानाने देवाच्या लेकरांना धरून ठेवलेला आहे, तो देवाकडे जाऊन देत नाही. हे देवानी बघितलं, पित्यानी बघितलं की शैतान हा जगाचा नाश करत आहे. म्हणून का येशू ख्रिस्ताला त्यांनी या पृथ्वी तलावरती पाठवलं की तू जाऊन लोकांना संदेश दे की मी तुमच्यावरती प्रीती करतो, प्रेम करतो. जाऊन तू लोकांना सांग की पापापासून लांब राहा. पापाचं वेतन काय आहे, मरण आहे. त्या मरणापासून तू या लोकांची सुटका कर. ह्या कारणासाठी येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला. लोकांचा नाश होऊ नये, लोक पापामध्ये मरून जाऊ नये, म्हणून येशू ख्रिस्त हा या ठिकाणी आला, या पृथ्वी तलावरती आला. आपल्यामध्ये तो राहू लागला. विचार करा, जो देव ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, सर्व काही निर्माण केलं, आपल्याला देखील बनवलं, घडवलं, असा पिता त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी तो खाली पाठवतो, पृथ्वी तलावरती पाठवतो. आपल्यामध्ये तो पुत्र राहतो. काय प्रेम आहे देवाचं, बरोबर आहे. असं प्रेम कोण करतो आजकाल? करतं का असं प्रेम? आपला भाऊ तरी आपल्यावर असं प्रेम करेल का? आपला मित्र तरी आपला असं प्रेम करेल का? पण नाही, देवाने आपल्यावरती प्रेम केलं, प्रीती केली. का? कारण त्यांनी आपल्याला हाताने बनवलं, घडवलं.
सुरुवातीला देवाने निर्माण कसं केलं? हाताने. मनुष्याला मातीतून निर्माण केलं, हाताने बनवलं, घडवलं, आणि ते आपल्या नाकपुड्यात त्यांनी स्वतःचा श्वास फुंकला. आमेन. आशेने त्यांनी बनवलं, म्हणून त्याला असं वाटलं की माझ्या लेकरांचा नाश होऊ नये, म्हणून माझा पुत्र मी पाठवून देतो या लेकरांसाठी. काय महान प्रेम आहे त्याचं. आणि ह्या प्रेमाला आपण विसरतो आजकाल. ह्या प्रेमाला आपण विसरतो ना, आपण आपल्या जीवनामध्ये राहतो. आपण आपलं एवढं बिझी झालेलो आहे की आपण हे प्रेमाला विसरून चाललेलो आता. त्या वधस्तंभाला विसरून चाललोय, त्या क्रॉसला विसरून चाललोय, त्या बलिदानाला विसरून चाललोय. फक्त आपल्याला कधी आठवतो तो वधस्तंभ? फक्त गुड फ्रायडे आणि ईस्टर. गुड फ्रायडेला मी रडून प्रार्थना करतो, उपास प्रार्थना करतो, 3 वाजेपर्यंत उपास धरतो, 6 वाजेपर्यंत उपास धरतो, दिवसभर उपास धरतो. बास, शुक्रवार संपला, संपलं. जो तो शनिवारपासून आपल्या कामाला लागला, रविवारी बिर्याणी खाल्ली, झाला ईस्टर. असं नाहीये प्रिय, असं नाहीये. जे समेट करण्यासाठी येशू ख्रिस्त आला, जे समेट करण्यासाठी आपल्यामधला जो दुरावा निर्माण झालेला होता तो तोडण्यासाठी येशू ख्रिस्त आला. आणि तो दुरावा तोडण्यासाठी त्यांनी आपला जीव गमावला, रक्त सांडलं, मार खाल्ला, छळ त्याचा करण्यात आला. हे सर्व काही त्यांनी समेट करण्यासाठी केलं प्रियांनो. आणि तुम्हा आम्हाला नवीन जीवन भेटावं, आशीर्वादित व्हावं. तुमच्यामध्ये जो आणि देवामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो पूर्णपणे त्यांनी नष्ट केला आणि तुम्हाला देवाकडे नेलं. पण आज देखील आपण असं म्हणू की ठीक आहे, तो दुरावा निर्माण झालेला होता, तो आता बंद झाला. येशू ख्रिस्तानी वधस्तंभ वाहिला, मग आता काय नाही झालं, आमचं तारण झालं, असं आहे का? म्हणजे त्यावेळेस जेव्हा येशू ख्रिस्तानी वधस्तंभ वाहिला, वधस्तंभ वाहिल्यानंतर पुढचं काय? फक्त त्याच दिवशी जे झालं ते झालं. नंतर सैतान आहे ना पाठीमागं, अजून त्याच्यावरती विश्वास ठेवू देतो का? त्याच्यावरती भुरळ आणण्याचा प्रयत्न करतो, त्याचा विसर पाडण्याचा प्रयत्न करतो. सैतान ही गोष्ट अजून देखील करतोय. म्हणून आजकालच्या जीवनामध्ये अनेकशे लोक हे पापांमध्ये आहेत, बंधनांमध्ये आहेत. यश प्राप्ती त्यांच्याकडे नाही, आशीर्वाद नाहीयेत, चुकीचे विचार त्यांच्यामध्ये आहेत. अनेकशे दुर्बळ लोक झालेले आहेत. कशामुळं? देवापासून दूर केल्या कारणाने. देवापासून दूर केल्या कारणाने हे लोक आज पण आशीर्वादित नाहीयेत. आज पण त्यांच्या जीवनामध्ये ज्यांना पाहिजे त्यांच्यामध्ये प्रगती होत नाही, यश प्राप्ती होत नाही. का? कारण सैतानाने त्या गोष्टी जे देवाने वधस्तंभ व्हायला त्या गोष्टीचा आता भुरळ पाडण्याची सुरुवात केलेली आहे, विसर पाडण्याची सुरुवात केलेली आहे. आणि लोकांना त्याच्या पापामध्ये अडकून टाकण्याचा तो सैतान प्रयत्न करत आहे. प्रियांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. विसरता कामा नाही, वधस्तंभ विसरता कामा नाही. रोज आपण वधस्तंभ आठवला पाहिजे. रोज आपण आपल्या पापांची क्षमा मागितली पाहिजे की देवा, जे काय झालं, जे काय माझ्याकडून झालं असेल, तुला कळत न कळत माझ्याकडून जे काय गोष्टी झालेल्या असेल, मी तुझ्याकडून क्षमा मागतो. माझं जीवन तू चालव, माझे जीवन मी तुला समर्पित करतो, माझे जीवन तू चालव. हे रोज आपण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस मी वधस्तंभ बघतो ना, ज्या दिवशी मी वधस्तंभ बघतो त्या दिवशी मला कळतं त्या वधस्तंभेचे 3-4 पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो, 3-4 महत्त्व तुम्हाला मी सांगतो. सर्वात प्रथम तर म्हणजे वधस्तंभ म्हणजे प्रेम. जसं मी तुम्हाला सांगितलं, लिहून घ्या. वधस्तंभ पहिला प्रेम. देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर वाहिला. बरोबर? हे प्रीती शिकलो आपण. येशू ख्रिस्तानी कशी प्रीती केली? मित्रासारखी प्रीती केली. मित्रासारखी प्रीती केली येशू ख्रिस्ताने. याचा आपण हे बघणार आहोत. योहानाचा 15वा अध्याय 16वा वचन. फार महत्वाचं वचन आहे. पंधरावा अध्याय 13वा वचन. पंधरावा अध्याय 13वा वचन.
योहानाचा 15वा अध्याय आणि 13 वचन पाहूयात. आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. एमेन. आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा एवढी प्रीती कोणाची असेल का? कोण मित्र आज आपल्या मित्रासाठी प्राण दिलो? साधं कोण आपल्याला पाणी देखील देणार नाही आजकालच्या आपण जगामध्ये बघतो. पण त्या येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी प्राण दिला हे वधस्तंभामुळे मला कळतं. ज्या दिवशी मी वधस्तंभ बघतो त्या दिवशी मला कळतं की प्रेम मला त्या वधस्तंभावर दिसतं. प्रेम म्हणजे पहिलं प्रेम देवाने केलं की त्यांनी एकुलता एक माझ्या पुत्र त्यांनी माझ्यासाठी दिला. नंतर मी येशू ख्रिस्ताचं प्रेम बघतो की मित्रासारखं प्रेम त्यांनी माझ्यावरती केलं. पण त्या आजकालच्या जीवनामध्ये मला तसे मित्र दिसत नाही की जे माझ्यासाठी जीव देतील. ते म्हणून मी तुझ्यासाठी जीव काय देऊ, तुलाच मी मारून टाकतो, असं झालंय आजकाल. पण नाही, ते येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी जीव दिला हे प्रेम मी त्या येशू ख्रिस्तामध्ये बघतो. दुसरी गोष्ट, क्षमा. ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचा छळ करण्यात येत होता त्या दिवशी येशू ख्रिस्त देवाकडे एक गोष्टीची याचना करत होता. ती कसली होती? हे देवा तू ह्यांना क्षमा कर, हे देवा तू ह्यांना क्षमा कर. हे काय करतात ह्यांना कळत नाहीये. हे लोक ले मारतात आहेत, हे लोक जे मला छळ करतात आहेत हे ते काय करतात त्यांना कळत नाही. आजकाल आपल्याला हे बोललं की आपण कार्य करतो, पण त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणला की देवा हे काय करतात ह्यांना कळत नाही, ह्यांना क्षमा कर. ते क्षमा देखील मला त्या वधस्तंभी कळतं. देव देखील देवाचा पुत्र जेव्हा वधस्तंभी वाहण्यात येत होता, जेव्हा वधस्तंभीवर त्याचा पुत्र चालला होता, त्या ठिकाणी देखील देवाने आपला द्वेष केला नाही, तर देवाने आपल्याला क्षमा केली. देव असा बोलला नाही की प्रियांनो तुमच्या पापांमुळं आज माझा एकुलता एक पुत्र चाललेला आहे, असं बोलला नाही. देवाने त्याचं ते कार्य होऊन दिलं. का? कारण त्याने आपल्यावरती क्षमा केली, आपल्यावरती प्रेम केलं. येशू ख्रिस्ताने क्षमा केली. त्या लोकांनी जे छळ करत होते त्यांच्यासाठी देखील देव प्रार्थना करत होते की हे लोक काय करतात ह्यांना कळत नाही, ह्यांना क्षमा कर. हे क्षमा मला त्या वधस्तंभी बघितल्यानंतर मला कळतं की ही क्षमा माझ्यामध्ये असली पाहिजे. जर मला आज कोण काय बोललं तर मी त्यांचं वाईट हो अशी प्रार्थना जाऊन देत हो, हा पण देखील आशीर्वादित हो. तू माझ्या ते भांडणं करू, तू पण आशीर्वादित हो. हे आजकालच्या जीवनामध्ये इम्पॉसिबल आहे, हे मला माहिती आहे. पण जर देवाचं वचन तुमच्यामध्ये कार्य करतं, जर देवाच्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही चालता, तर तुमचं जीवन असं देखील होऊ शकतं. जेव्हा तुमच्या संगती कोण भांडणं करत असाल, देवाच्या स्वाधीन द्या. त्यांच्या संगती भांडणं करत बसू नका. ह्यांनी माझ्या संगती वाईट केलं, मी ह्याच्या संगती वाईट करणं, ही वृत्ती चुकीची आहे. येशू ख्रिस्ताने अशी वृत्ती दाखवली का? ही देवा येशू ख्रिस्त तर किती चमत्कारी होतं, सर्व गोष्टी त्यांनी केले. पण येशू ख्रिस्ताने अशी प्रार्थना केली का, हे देवा ह्यांनी माझं वाईट केलं, ह्यांचं वाईट कर? ती प्रार्थना देखील देवाने ऐकली असते, ऐकली नसती. पण येशू ख्रिस्ताने अशी प्रार्थना केली की यांच्यात चांगलं हो, यांना क्षमा कर. हे क्षमा, भावाभावांमध्ये क्षमा असली पाहिजे. भावांमध्ये जेव्हा वैर असतं किंवा भांडणं असतात, असं नाही. आपण सर्व एक आहोत, आपण सर्व एक आहोत, आपल्या परिवारामध्ये सर्व एक आहोत. आपल्यामधून काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील आपल्यामध्ये आणि आपल्या जे काही फॅमिली मेंबर असेल त्यांच्यामध्ये, जर आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल, क्षमा करा. एकमेकांना क्षमा शिकवलेली आहे. येशू ख्रिस्तांनी क्षमा शिकवलेली आहे. वधस्तंभाने मला क्षमा शिकवलेली आहे. क्षमा करा. जरी तुमची चुकी नसेल तरी क्षमा मागा, हे येशू ख्रिस्ताने देखील सांगितलेलं आहे. जरी तुमची चुकी नसेल तरी क्षमा करा. कारण का? माझं जे काय असेल, माझी जी काही साईड असेल ती भांडण्यासाठी नकोय, समेट करण्यासाठी असो. का? कारण समेट करण्यासाठी आलता ना येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त का अशासाठी आलता? सगळ्यांना संदेश देण्यासाठी आला होता. कसला संदेश? आपण आपल्या जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्याला समेट करण्यासाठी सांगितलं. तर समेट आपल्यामध्ये असलं पाहिजे, क्षमा केली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे. चुकी झाली असेल तर क्षमा मागा. आपल्यापेक्षा मोठा असेल, वयाने मोठा असेल, आपल्यापेक्षा लहान असेल, अरे हा लहान आहे, याच्या संगती काही क्षमा मागू. लहान मोठा काही नाही. व्यक्ती जरी वयाने मोठा असेल आणि तो लहान व्यक्तीला क्षमा मागतो तरी देखील तो देवाला आवडतो. कारण येशू ख्रिस्ताने देखील तेच शिकवलंय.
जर तो एकुलता एक पुत्र जेव्हा पृथ्वीवरती येतो आणि आपल्यामध्ये राहतो, सर्व गोष्टीची कमी होती का त्याला? नाही. पण तो आपल्यासाठी वधस्तंभ व्हायला आला, आपल्यासाठी या पृथ्वी तलावरती आला, आपल्यासाठी. त्याने तिकडे दाखवलं नाही की मी देवाचा एकुलता एक पुत्र आहे. नाही, तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहू लागला. नम्रपणा त्याने तिकडे दाखवला. तसा नम्रपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. कळतंय तुम्हाला? नम्रपणा ह्या देखील असला पाहिजे. आणि सर्वात मोठी गोष्ट, पहिली करांतिकारस पत्र याचा 1 अध्याय 18 वचन, एक शेवटचा पॉईंट जो आहे वधस्तंभासंबंधी, हा महत्वाचा आहे. त्या वधस्तंभामुळे तुम्हाला काय भेटलं अजून ते बघणार आहोत. करंथीकरास पहिली पत्र याचा 1 अध्याय आणि 18 वचन पाहूयात. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. आमीन. एमेन, एमेन. सर्वात मोठी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, आणि म्हणून मी शेवट ही गोष्ट ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहावी. आणि ज्यासाठी आपण या ठिकाणी येतो, वचन ऐकतो विश्वासाने, काय मिळवण्यासाठी येतो आपण? तारण. कारण शेवटच्या काळी ज्या लोकांच्या डोक्यावरती, माथ्यावरती तारणाचं मुकुट असेल ते लोक वाचतील असं बायबल सांगतं ना. म्हणून ते तारणासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभ व्हायला, ते तारणासाठी जेव्हा वधस्तंभ व्हायला तेव्हा त्यांनी तारणाचा संदेश दिला. तारण म्हणजे काय? पापापासून दूर. जे आपलं पहिलेचं जीवन होतं, जे पापमय जीवन होतं, त्याच्यापासून दूर येऊन आपल्याला नवीन जीवन भेटतं, ते म्हणजे तारण. जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करत असतो त्यानंतर जेव्हा आपलं तारण होतं, जेव्हा चांगल्या गोष्टीकडे जातो, ते म्हणजे तारण. जेव्हा शापापासून दूर होतो आणि आशीर्वादाकडे जातो, ते म्हणजे तारण. जेव्हा माझ्या जीवनामध्ये अपयश होतं, जेव्हा माझ्या जीवनामध्ये यश येतं, ते म्हणजे तारण. माझ्या जीवनामध्ये दुःख होते, आज मी चांगल्या जीवनामध्ये चाललोय, आनंदमय जीवनामध्ये चाललोय, ते म्हणजे तारण. आशीर्वाद, अनेकशा गोष्टी देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. आणि त्या वधस्तंभ जेव्हा मी बघतो तेव्हा ते आठवलं पाहिजे की ते तारणाची घोषणा देवाने माझ्यासाठी ठेवली. ते तारण मला हवंय. कारण का? शेवटच्या काळी जेव्हा देव येईल तेव्हा जेवढं लोकांच्या डोक्यावरती जे शिरस्त्राण असेल तारणाचं, त्या लोकांना देव घेऊन जाणार आहे. म्हणून ते तारण मिळवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत, किंवा आपण या ठिकाणी आपण दरवेळेस दर मंगळवारी येण्याचा प्रयत्न करतो. पण ते तारण मिळवण्या पहिले आपल्याला अनेकशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. अनेकशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, वचनाच्या आधारित जाणून घ्यायच्या आहेत, वचनाच्या बाहेर काही नाही. कारण हे वचन सर्व काही बायबलमध्येच सांगितलेलं आहे. आज मी तुम्हाला काय बायबलच्या बाहेर सांगितलंय का? वचनाच्या आधारित सांगितलंय. म्हणून मी वाचायला लावलं की तुम्हाला ते कळावं, तुम्हाला ते पठावं. तुम्ही घरी जाऊन देखील त्या गोष्टी वाचा. आज जर तुम्ही ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ते घरी जाऊन देखील तुम्हाला वाचा. कारण ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी ऐकता, वाचता, ते तुम्ही घरी त्याचं मनन केलं पाहिजे. त्याच्याने तुमची वाढ होईल, देवाचं तुमच्या नातेसंबंधाची वाढ होईल. कारण जे वचन तुम्ही ऐकता या ठिकाणी त्याचं मनन तुम्ही केलं पाहिजे, त्याचा अभ्यास तुम्ही आपल्या घरी केला पाहिजे. कारण जेवढं जास्त तुम्ही देवाचं ज्ञान प्राप्त करेल तेवढं जास्त तुम्ही देवाच्या समीप जातील. आमेन. आणि म्हणून ते तारणाचं जेव्हा मी बघतो तेव्हा ते देवाने तारणाचा संदेश त्या वधस्तंभी दिला. पण देवाने अशा लोकांना मूर्ख सांगितलेले जे त्या वधस्तंभाला मानत नाही, जिथे तारणाला मानत नाही. कारण बायबलमध्ये आपण जेव्हा बघतो की येशू ख्रिस्त एकच ध्येय घेऊन आलता आपल्या सर्वांसाठी, ते म्हणजे सर्वांचं तारण व्हावं. आणि जर आपण या तारणालाच मानत नाही, आपण जर देवाच्या वचनालाच मानत नाही, तर देव आपल्याला मूर्ख म्हणतो, वचनामध्ये म्हणतोय. पण जे लोक त्या तारणाला मानतात, त्याच्याप्रमाणे आचरण करतात, जे तारणाला पाहण्याचा प्रयत्न करतात, त्यांना देव काय म्हणतो? मी तुम्हाला आश्वस्त करल. कारण का? जसं मागच्याच आपण ऐकलं, विश्वासाने आपण त्या तारणावरती
विश्वास धरतो तेव्हा जीवनमध्ये कार्य होतं, तेव्हा देव आपल्यामध्ये येतो, तेव्हा आपल्यामध्ये आणि देवामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा मिटून जातो आणि देवाच्या आणि आपल्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता त्याच्यामध्ये आपण देवाच्या समीप जातो. जे पापाची भिंत तयार झालेली होती ते पापाची भिंत तुटून आपल्या आणि देवामध्ये एक चांगलं नातेसंबंध तयार होतं. आणि ते नातेसंबंध तयार करण्यासाठी येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आला होता. ते नातेसंबंध तयार होण्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभ वाहिला. ते नातेसंबंध तयार होण्यासाठी वधस्तंभ येशू ख्रिस्ताने उचलला आणि तुमचं तारण देवाने केलं. ते तारण मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही दरवेळेस या ठिकाणी येता. हे चांगलं पाऊल आहे. ह्याच्यासारखं मोठं पाऊल तुम्ही कोणत्या जीवनामध्ये उचलू शकत नाही. हे चांगलं पाऊल तुम्ही उचललेलं आहे. कारण का? तुम्ही देवाच्या राज्यामध्ये चाललेले आहात. तुमच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी तुम्ही चाललेले आहात, देवाच्या समीप चाललेले आहात. आम्ही नेत नाही, आम्ही फक्त वचन सांगतो. आम्ही फक्त या ठिकाणी तुम्हाला वचन सांगतो, तुम्हाला महत्त्व सांगितलं. आज जसं आपण वधस्तंभाचं महत्त्व बघितला, पण त्याच्यावरती विश्वास ठेवणं, वचनाप्रमाणे आचरण करणं हे तुमचं काम आहे. ज्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टी करतात तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली तुमचा नातेसंबंध देवासंगती तयार होतात. तुमच्या विश्वासाने तुम्ही आणि देव आणि तुमचं नातं हे तुम्हाला क्रिएट करायचं आहे, तुम्हाला बनवायचं आहे. विश्वासाने, वचनाने आणि पापापासून लांब राहणे, एवढ्यानेच तुमचा आणि देवाचा संबंध तयार होतील. म्हणून आजच्या सुंदरशा वचनासाठी जे देवाने मला मार्गदर्शन केलं की वधस्तंभाचं महत्त्व हा मंडळीला शिकवा आणि या ठिकाणी येऊन मी तुम्हाला महत्त्व समजवला. आशा करतो की आपल्याला महत्त्व आज कळलं असेल. कळलं आपल्याला सर्वांना? आणि हा वधस्तंभ आपण रोज उचलला पाहिजे, रोज आपण आठवला पाहिजे की माझ्यासाठी देवाने आपला प्राण दिला. येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी हा प्राण दिलेला आहे, माझ्यासाठी केलेलं आहे. देवाने जे काही कार्य केलेलं आहे माझ्यासाठी. कारण का? माझं तारण व्हावं म्हणून त्यांनी हे काम केलेलं आहे. माझं तारण व्हावं, मला चांगलं जीवन भेटावं, मला आशीर्वाद भेटावे, शापापासून लांब राहून चांगल्या जीवनामध्ये जावं म्हणून देवाने माझ्यासाठी हे केलेलं आहे. रोजची रोज आपण आठवण ठेवली पाहिजे. म्हणूनच काय तर फक्त क्रॉस बघितल्यानंतर ख्रिस्ती धर्म ओळखला जातो असं नाही, तर तो क्रॉस बघून मला वधस्तंभ आठवतो, ते बलिदान आठवतं, ते तारण आठवतं, ते प्रेम आठवतं, ती क्षमा आठवती. हे आजपासून आपण शिकणार आहोत. रोज वचनाप्रमाणे आचरण, देवाकडं प्रार्थना, देवाला थोडा टाइम देणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. रोज आपल्यासाठी प्रार्थना, आपल्या इतरांसाठी प्रार्थना, आपल्या मित्रांसाठी प्रार्थना, आपल्या परिवारांसाठी प्रार्थना. अनेकशे लोक जे आहेत आपल्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना. आपला वैरी देखील असेल त्याच्यासाठी देखील प्रार्थना. कारण येशू ख्रिस्ताने मला ते शिकवलेलं आहे. आपल्या वैऱ्यांवरती प्रीती कर. प्रीती बघितलीच आपण वधस्तंभावरची. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो? आपल्या वैऱ्यांवरती देखील प्रीती कर, त्याचा नाश हो अशी प्रार्थना करू नको. म्हणून सर्वांसाठी प्रार्थना. या सर्व गोष्टी तुमचा देवाचा नातं म्हणजे देवाला आपल्याकडून पाहिजे आहे. प्रियांनो, मी तुम्हाला एक खरं गोष्ट सांगतो. जर तुम्ही खरोखर देवावरती प्रीती करता तर तुम्ही देवाच्या आज्ञा पाळाल, देवाच्या इच्छेप्रमाणे चालाल. तेच म्हणजे तुमची खरी प्रीती. देवाने तर आपल्यावरती प्रीती केली, येशू ख्रिस्ताने आपण प्रीती बघितली, येशू ख्रिस्ताने आपल्यावरती प्रीती केली. पण आपण कधी देवावरती प्रीती करू? जेव्हा मी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, जेव्हा मी देवाच्या आज्ञेमध्ये राहतो, जेव्हा मी वचन वाचतो आणि त्या वचनाप्रमाणे जेव्हा मी चालतो, तेच म्हणजे देवावरती प्रीती केल्यासारखी आहे. आणि तीच प्रीती आहे देवावरती. जे वचन तुम्ही वाचता, जे वचनाप्रमाणे तुम्ही जे वचन ऐकता, त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही आचरण करता, ती म्हणजे खरी प्रीती. या अशा अनेकशा गोष्टी आपण पुढच्या काही मंगळवारच्या बॅचेसमध्ये बघणार आहोत. म्हणून आजच्या सुंदरशा वचनासाठी देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की ज्या वेळेस मी वधस्तंभ बघल त्यावेळेस मला ह्या सर्व गोष्टी आठवली पाहिजे. पहिले म्हणजे प्रीती, क्षमा, तारण. हे गोष्टी मला आठवल्या पाहिजे. आणि फक्त
गुड फ्रायडे आणि ईस्टर पुरतं नाही, तर रोज मला वधस्तंभ आठवला पाहिजे. रोज येशू ख्रिस्ताचं बलिदान मला आठवलं पाहिजे. म्हणून आपण आशा करतो आपण या सर्व गोष्टीप्रमाणे देवाच्या नावाला अजून गौरव देऊ. जे महान कृत्य परमेश्वराने आपल्यासाठी केलं त्यासाठी देवाला आपण धन्यवाद देऊ, की खरोखर येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी बलिदान केलं त्यासाठी आज मला नवीन जीवन भेटलं. जे आज माझे चांगले दिवस आहेत ते कोणामुळं आहेत? ते येशू ख्रिस्तामुळं आहेत. ह्याच्या आठवण आपल्यामध्ये असली पाहिजे. एक शेवटचं ओळ मी तुम्हाला सांगतो हिंदीमध्ये. घमंड में किस चीज की करूं, घमंड में उस क्रूस की करूं जिस क्रूस पर मेरे यीशु मसीह ने अपनी जान गंवाकर मुझे नया जीवन दिया, मुझे चंगाई दी, मेरा उद्धार किया. क्यों ना मैं अपना जीवन उसे समर्पित करूं जिसने मेरे कारण अपनी जान कुर्बान की. हालेलुया. म्हणून आजपासून त्या वधस्तंभाला आठवायचंय आणि त्याचं गांभीर्य आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला त्या वधस्तंभाचं गांभीर्य जाणवेल त्या दिवशी तुम्ही पापापासून लांब राहाल. तेव्हापासून तुम्ही वचनाप्रमाणे आचरण कराल आणि तुमचा आणि देवाचा नातेसंबंध हे अधिक स्ट्रॉंग होणार आहे, मजबूत होणार आहे आणि देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. शेवटची प्रार्थना आपण करणार आहोत. आपण देवाकडे प्रार्थना करणार आहोत, गांभीर्याने परमेश्वराकडे जाणार आहोत. चला आपण परमेश्वराकडे जाऊया. धन्यवाद करतो परमेश्वर. मान महिमा गौरव तुलाच परमेश्वर. स्तुतीस पात्र सन्मान सगळे आमचे प्रेमळ देवा. मनापासून तुझे आभार मानतो. तुला लाख धन्यवाद देतो परमेश्वर. खरोखर तू महान असा परमेश्वर आहे देवप्पा. आजच्या वचनाद्वारे तुझ्या वधस्तंभाचं महत्त्व आम्हाला कळलं परमेश्वर. म्हणून तुझे आभार मानतो. तुला लाख धन्यवाद देतो परमेश्वर. इथं उपस्थित असलेले जे काय आज वचन शिकवलं परमेश्वर, जे काय तू आज वचन आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं असं आमचं मन तू बनव परमेश्वर. तसं आमचं तू कान बनव परमेश्वर. तशी आमची बुद्धी बनव जेणेकरून आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करावं. असंच तू आम्हाला बनव, घडव परमेश्वर. विशेषतः करून इथं जेवढे ब्रदर अँड सिस्टर्स आहेत परमेश्वर त्या सर्वांचा ताबा तू घे परमेश्वर. जे त्यांच्या अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, येशूच्या नामामध्ये त्यांची तू सुटका कर परमेश्वर. सर्व गोष्टी त्यांना तू मुक्तता दे परमेश्वर आणि त्यांना तू अनुभव दे अप्पा. विशेषतः करून दे अप्पा जे सैतान्य बंधनात आहे परमेश्वर, येशूच्या नामात त्यांना तू सोडव परमेश्वर आणि सर्वांना तुझा तू अनुभव दे अप्पा. सर्वांच्या जीवनामध्ये तू कार्य कर दे अप्पा आणि येणाऱ्या मंगळवारच्या बॅचेसमध्ये सर्वांना येण्यास तू सहाय्यमत कर दे अप्पा. सर्व काय तुझ्या इच्छेप्रमाणेच कर. तारणारा येशू ख्रिस्त आणि गुणांप्रिय नाव मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी इव्हँजलिस्ट अभिषेक रॉजर्स. आपल्यासाठी मी एक चांगली बातमी घेऊन येत आहे. म्हणजेच काय, 28 आणि 29 ऑक्टोबरला अहमदनगर या शहरामध्ये मी येत आहे. उद्देश जो पवित्र आत्म्याने जे देवाने मला सांगितलंय की माझी सुवार्ता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचव, कारण माझं अजून कार्य पूर्ण झालेलंच नाहीये. म्हणूनच ते उद्देश घेऊनच मी अहमदनगरला येणार आहे 28 आणि 29 ऑक्टोबरला. जे तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, आजारांमध्ये आहात, बंधनांमध्ये आहात, अशा सर्व जणांना मी आमंत्रित करत आहे. या आणि देवाचा अनुभव घेऊन पहा. म्हणून जाता समय पण मी हेच सांगत, 28 आणि 29 ऑक्टोबर 2023 प्रार्थना उत्सव हे होणार आहे. म्हणून आपण जरूर या आणि देवाचा अनुभव घेऊन पहा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Gospel is free. However, it takes value to spread the word of God worldwide. Hence, those who want to be a part of God's blessing, we always welcome you all. You can contribute by scanning on the provided scanner. Thank you. प्रभु की स्तुति हो. सुसमाचार मुफ्त है, तथापि परमेश्वर के वचन को दुनिया भर में फैलाने के लिए मूल्य की आवश्यकता होती है. इसीलिए जो लोग परमेश्वर के आशीर्वाद का हिस्सा बनना चाहते हैं, हम आप सभी का स्वागत करते हैं. आप दिए गए स्कैनर पर स्कैन करके अपना योगदान दे सकते हैं. धन्यवाद. देवाची स्तुती असो. देवाचे वचन विनामूल्य आहे, परंतु जगभर देवाचा संदेश पसरविण्यासाठी त्याला खर्च आहे.
म्हणून ज्यांना देवाच्या आशीर्वादाचे वाटेकरी व्हायचे आहे, आम्ही आपले स्वागत करीत आहोत। दिलेल्या स्कॅनरवर आपण स्कॅन करून आपले योगदान देऊ शकता। धन्यवाद।